हाय गाईज, आज बनवतोय आपण आलू मटर. ओके, सो त्यासाठी आपण घेतलेत आता 3 कांदे, 2 टोमॅटो नंतर कापायचे, आधी कांदा शिजवून घ्यायचा. त्यासाठी हिरव्या वाटपासाठी घेतलंय लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर. सो तेल घेतलंय पॅनमध्ये. कोणतं तेल आहे हे? राईचं तेल. ओके, राईच्या तेलात फोडणी, म्हणजे राईच्या तेलात चांगलं पण होतं. सो त्यासाठी राईचं तेल. सो आता ह्याचं आपण वाटण बनवून घेऊया, हिरवं वाटण, आणि कांदा शिजवून घेऊया. मग कांदा शिजेपर्यंत टोमॅटो कापून घेऊया. ओके, सो आता आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र टाकून घेतला आहे आणि ते चांगलं शिजलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हा मसाल्याचा मिक्सर. त्यात आहे 2 चम्मच धना पावडर, 2 चम्मच चिकन मसाला, 1 चम्मच हळद, बस. सो ते तिन्ही मसाले टाकून पाणी थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवायची त्याची, आणि ते त्याच्यानंतर ह्याच्यात टाकून घ्यायचं. आणि मग टाकल्यानंतर चांगलं हलवून चांगलं मिक्स करून त्याला तेल सुटेपर्यंत तसंच ठेवून द्यायचं. काय म्हणतात ते, सो त्याला चांगलं आपण मिक्स करून घेतलंय, हलवून घेतलंय. सो आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं. ओके, सो तुम्ही बघू शकता असं तेल असं साईडनी निघत चाललंय, सुटत चाललंय त्या भाजीला, सॉरी कांद्याला. ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग हा जो आपण हिरवा मसाला काढून ठेवलेला बाजूला, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि काय होतं, मिरची. ओके, सो हे टाकून घेतलं हा वाटण. सो हे चांगलं दोन्ही मसाले आपण जे मिक्स केलेले तिन्ही ते मिक्स करून आणि हिरवा वाटण टाकून आपण मिक्स करून घेतलं चांगलं. सो त्याच्यावरती आता 2 मिनटं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ठेवायचं आणि त्याच्यानंतर ही जी भाजी आपण ठेवलेली बाजूला मटर आणि बटाटी ती नंतर टाकून घ्यायची त्याच्यात. सो आता हा मसाला रेडी झाला आपला आणि त्यानंतर आपण ही भाजी टाकू. आणि मी हे सांगायचं राहिली की जे आपण त्या मसाल्यामध्ये चिकन मसाला टाकलेला, सो तो आम्ही टाकतो, पण जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही तो स्किप करू शकता. बघू शकता किती चांगला कलर आलाय आणि तेल पण सुटलंय. कांद्याला टोमॅटोला चांगलं शिजवून घेतलंय. सो आता हे गेले बटाटे आणि मटर. सो आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. जास्तही नाही टाकायचं, थोडं कमी पडलं तरी चालेल, नंतर घेता येतं. जास्त पडलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मटर आणि बटाट्याला. आता हे आपलं रेडी झालं आहे. सो आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं शिजत ठेवायचं. मग त्याच्यानंतर चांगलं गरम गरम चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत जसं तुम्हाला हवं आहे तसं सर्व करू शकता. सो अशा प्रकारे बघू शकता आपलं आलू मटर रेडी झालेलं आहे. मस्त तेल सुटलेलं आहे, शिजले वाटाणे आणि बटाटी पण. कलर पण छान आला आहे आणि टेस्ट पण छान आली. मी टेस्ट पण करून बघितलं. सो आता सर्विंगसाठी आपण ह्या भांड्यात काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू. थँक्यू. लाईक अँड कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल फ्रेंड्स.